सो हॅलो फ्रेंड्स, मी आहे कीर्ती कनकुटे. तर मी आता सेरिकल्चर डिपार्टमेंटकडे व्हिजिट देण्यासाठी आले आहे. तर तिथे काय काय होते मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच सिल्कवर्मची प्रोसेसिंग आणि लाईफ सायकल काय असते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो नमस्कार. मी रोहित मोरे, MSc एंटोमॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी. आपण हे बघत आहात की मलबेरी लीव्ज आहे आणि आपण सिल्कवर्मवर सध्या रिसर्च ट्रायल चालू आहे. तर आपण काय करणार आहे, ह्यांचे लीव्ज तोडून मलबेरीसाठी फिडिंग करणार आहे. तर मग आपण पहिल्यांदा हे मलबेरी लीव्ज तोडून घेऊया आणि तिकडे जाऊया. आता ही जी सिल्कवर्म आहे ना, ही सध्या 15 स्टारला आहे आणि दिसत असून ते आपण जे लीव्ज आणले होते ते आता ही फीड करत आहे. हे बघत असताना आता सिल्कवर्म आहे. तर सध्या ही 15 इन्स्टारला आहे आणि हिच्या ऑलरेडी 4 स्टेजेस 4th इन्स्टार पास झालेले आहेत. तर आता ही अजून 2 दिवसांनी आपल्या अवतीभोवती कुकून तयार करणार आहे. हे बघत असाल तर सध्या वॉर्म आहे 15 इन्स्टारला. ही जे 4th इन्स्टार पास झालेले आहेत, आता लास्ट स्टेजला आहे. आणि ही वॉर्म आता काय करणार, स्वतःच्या 3 दिवसानंतर स्वतःच्या भोवती एक कुकून तयार करणार, म्हणजे सिल्क तयार करणार बाजूने कुकूनला बसणार कोशवर. तर मग काय होते, 5 दिवस झाल्याच्या नंतर त्यावेळेस त्या टायमिंगला कसा असा कुकून तयार होते. तर मग ह्याच्यात आतमध्ये वाम राहते, आळी राहते आणि त्याच्याभोवती हा कुकून, बरोबर. आणि जर हे जर कुकून जर आपण काय करतो, ह्याच्यापासून मग आपण वॉटरमध्ये टाकतो, बॉइलिंग वॉटरमध्ये, आणि त्याच्यापासून असं सिल्क निघते बाजूला. हा सिल्क आपण सेरिकल्चर इंडस्ट्रीमध्ये किंवा सिल्कसाठी सिल्क साडी असेल किंवा मफलर वगैरे असं, त्यासाठी आपण हा सिल्क वापरतो धागा. कोकून जर ॲज इट इज राहिला तर त्याच्यामधून नंतर मॉथ इमर्जन्स होते. तर ती मॉथ आपल्याला इमर्ज झाल्यापासून कोकूनच्या नंतर अशी मॉथ दिसते.